नमस्कार मंडळी, सुप्रभात. राईड विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवरती हा कोकणचा वाटाड्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आहे डाळापातचं जेवण. म्हणजे रात्री डोंगरावर जाऊन कोंबडा बकरा बळी देऊन तिथल्या ते चिकन मटण करून त्याचा तिथेच सगळं खाणं पिणं आमचं होतं. तर आता आता जिथे आपण त्या जंगलात जेवण बिवण तयार बनवणार तिथे साफसफाईची सुद्धा जरा झाली पाहिजे. पालापाचोळा पडलेला असतो, त्यासाठी आपण आता चाललो आहोत. चला तर म्हणजे हे डाळापाच म्हणजे काय असतं हे आपण आता प्रत्यक्षात आज पाहूया आणि या निसर्गासोबत या कोकणाचा आनंद घेऊया. येवा कोकण आपलं. तसा ही पहा आपली माडाची बाग मंडई, आमची माड पोपळी. समोरच काही कोंबड्या आपल्या गावातल्या चारताना दिसत आहेत. हे पहा मस्तपैकी आंबा पडलेला, हे बघा हिरवगार. बघा ही आपली रानवाट, लाल लाल माती. समोर काही गुरं आपल्याला पाहायला भेटत आहेत. मस्त या माडांच्या रांगा बघा. ही पहा आपल्या आता ही रानवाट चालू झाली इकडून. हे समोर आहेत ते आमचे काकाश्री, हातात झाडू घेऊन चालले आहेत. समोर पाहायला भेटेल आपल्याला. महेश काका, भाई थांब. कसं वाटतं ही दगडाच्या. ही पहा आपल्या आता ही रानवाट चालू झाली इकडून. हे समोर आहेत ते आमचे काकाश्री, हातात झाडू घेऊन चालले आहेत. समोर पाहायला भेटेल आपल्याला. महेश काका, भाई थांब. कसं वाटतं ही दगडाच्या भिंती, याला तुमच्या भाषेत काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या भाषेत ह्याका गडगो म्हणतात. तसंच तुमच्या भाषेत ह्याका काय म्हणतात, तुमच्या गावात ह्याका काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. हा आता आपला वाळावरचा पूल आपल्याला भेटला आहे, लागलेला आहे. आता पावसाळा सुरू झाला की या वाळ्यात जोरदार पाणी खळखळ खळखळ आवाज यायला सुरुवात होईल. हे पहा दाखवतो, हा आमच्या मेडबावचा वाळ. या बाजून पूर्ण लांब लचक असा गेलेला आहे आणि हा आपला कोकणचा निसर्ग. आता आपण वळावरचा पूल क्रॉस करून झालेला आहे आणि ह्या साईडला आपल्याला मळा पाहायला भेटेल. म्हणजे पावसात इथे लोक शेती बिती मोठ्या प्रमाणात करतात या भागात. हा पहा कसं वाटतं हे कोकणचं नेचर. पहा समोरच डोंगरावरती हिरवीगार झाडं आपल्याला पाहायला भेटत आहेत. ही पहा हे मळं आहे, त्याच्या बदला कौलारू घर, वरती माडांच्या रांगा. वा वा. पहा आमची अर्धी फॅमिली आपल्याला समोर पाहायला भेटत आहे, आपल्या अगोदर पुढे गेलेले. ही एक पायवाट मळ्यातला आपण बनवलेली आहे. इथून थोडा पुढे गेला की आपल्या मेडगावची नदी आपल्याला पाहायला भेटेल. अरे पाडू असा आमच्या मयेकर मंडईक लय घाई असा. जरा लवकर पटापट पुढे जाऊया. हायसोनीस
सिमेंटचे बनवलेले पायवाट संपले. असा पुढे आता मातीचा रस्ता चालू झाला. हे आले आपले मयेकर मंडळ, आमची फॅमिली, आमची निशाणी झाडूचं काम. हे आमचे लाडके काका शिरीष पडवणकर, आमच्या आतेचे मिस्टर. हे पुढे आहे ते कोयता घेऊन चाललेत, सुरा घेऊन, आमचे संजय नारायण मयेकर माझे काका. यस, चला चला येवा कोकण आपलं जसं. आणि हा झाडू मास्टर, मुंबईत मी गाडी घेऊन फिरत असतो. आज गावात झाडू घेतली आहे त्याने. असे आमचे बंधू शैलेश मयेकर. हे मयेकर पाठी पकडे. आणि हे आमचे बंधू श्रेयश मयेकर, सगळ्यात हौशी, इकडे तिकडे फिरूक, वळापासून नदीपर्यंत डुबकी मारूक. आणि हे बघा कलमाची झाडं इथे आपल्याला काही पाहायला भेटतील. हे साफच आहे पूर्ण. आजूबाजूला नारळाची झाडं लावलेली आहेत, काजूची झाडं, झाडं पण मस्त मोठी झालेली आहेत. आणि इथेच आपला हा डाळापातचा जेवण आज रात्री आपण करणार आहोत. तर साफसफाई आता आपण थोडीफार करूया. आता जरा थोडीफार म्हणजे पूर्णच साफसफाई करूची आहे. कामाक लावूया आता. हे पिढे पिढे पडलेले आहेत सगळे, सगळ्या साईडला करूया. ते पिढे आज लागतील ना जेवणासाठी आपल्या शेगडीत, शेगडीसाठी लागतील ते चुलीवर हे करायला. आणि हे बघा इथे काही अननसाचं झाड आलेले आपल्याला पाहायला भेटतील. हे बघा आता मस्तच लाल लाल आपल्याला जामचं घड पाहायला भेटेल. हे पहा मस्त मस्त भारी जामात पकडलेत. म्हणजे तुमच्याही गावात अशी झाडं जाम बीम असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. आम्ही येऊ तिकडे खायला, भेट द्यायला. काढून बघा, टेस्ट कशी आहे सांगा. हा हो, गोडत मस्त. आपण पण घेऊया, टेस्ट करूया. शाबाश. मस्त, सुपर. तर आता कामाला सुरू झालेली आहे. पहा हे जायला भेटतील आपल्याला. तर मंडळी तुमच्याही गावात हा डाळभातचा प्रोग्राम असतो किंवा ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे डाळभात म्हणजे नक्की काय हे अजून माहिती ज्यांना असेल त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. जमा करून ठेवली पाहिजे आपण, सकाळी आपल्या उपयोग होती. पण आता रात्री किती माणसं असू? 25-30 माणसं. आपली 25-30 घरातलीच झाली. काजूचा झाड सुद्धा बघा कसा एकदम भारी असा वाकडा असा आडवा आलेला आहे. पहा आज जाऊन बघूया आपण जरा. हे पहा चारी साईडला हा काजूचा झाड आपल्याला घेरलेला आहे झाडाने. आणि मधोमध आता आपण आलो आहोत. थोडं वाकून जावं लागेल रानात. अजून कुठे दिसत आहेत का काजू? सगळेच झाले बाजू. हे पहा इकडे कसा हा बघा
मोठा काजूचा बोंड खाली पडलेला पाहायला भेटला. हा पा काजू आपल्याला पाहायला भेटत आहे. या मुंग्या म्हणतात माणसं काजू नाही सोडत तर आम्ही कशाक सोडू. जास्त कोणी येत नसल्यामुळे हे बघा वरचे जे लाल बोंड असतात ते सुकून बिया खालीच पडलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. चला चला लवकर. साफसफाई तशी झालेली आहे. थोडं रान वाढलेलं आहे ते आमचे काका कोयत्याने साफ करताना आपल्याला पाहायला भेटेल. कारण इथे आपल्याला चूल बनवायची आहे. साफ करायची. होय. कशाला आतमध्ये काय करायचंय? लाकडा व्यवस्थित जाळलेले काढूचे लागतात. तर म्हणजे थोडा बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. आजचा डाळपातचा प्रोग्राम देवा गारानं घालू का या व्यवस्थित होऊन देत पाऊस न पडता. रात्री ए 12 गावच्या देवा महाराजा आज रात्री 12-12:30 पावसाक थांबून ठेव. आमचा जो डाळपातचा प्रोग्राम असा तो व्यवस्थितरित्या चांगला जोरदार दमदार पार पाडून देत. काढा काढा आपलीच आहेत काढा. हा बघा खालच्या साईडला घड आहे बघा काढा खाऊया आपण. नाही काढा ते चांगले आहेत. मी तिथलंच काढलेला काढा. मस्त आहेत रसाळ आहेत एकदम. चला 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 करा करा मी पण घेतो. एकदम गोड गोड टेस्टी लागतात एकदम रसाळ आणि एकदम सुपर. माझ्या पाचच्या साईडला काही आंब्यांची कलमं त्याला आंबे लागलेले अजून आहेत. बघूया आपण पाहून जाऊन. चला वाव मस्त. हा मस्त भारी पिकलेला आंबा खाली पडलेला आपल्याला सापडला आहे. अजून कच्चा आहे पण खाली पडला आहे. बघूया आता थोडं फोडून. यो पहा अजून झाडाक लटकल्यात. पण आता हे आंबे पाऊस पडला की काही लासा पडणार असं मला वाटते. हे आमचं एक छोटं माड. आणि त्याच्या खाली हा छोटं नारळ. कोणी कोणी असे नारळ पाहिलेत नक्की मला कमेंट करून सांगा. हे नारळ आपण मीन्स आम्ही तरी लहान असताना गोळा करून ह्याचे असे माळबे बनवून गुरांच्या गळ्यात बिळ्यात घालायचो. आम्ही खेळ खेळायचो असे आम्ही मुंबईकर गावात गेल्यावर. तुम्ही असे काय काय खेळ खेळला त्याचे मला सांगा कमेंट करून. खाली पण दगड आहे वाटतं. आपली चूल ॲडजस्ट होत नाही. ॲडजस्टमेंट चालू आहे जरा. आता बरोबर. ओके म्हणजे कसा त्याच्यावरचा तो जड टोप ठेवणार आपण मोठा तो कसा हल्ला नाही पाहिजे ना. मटणाचा टोप रस्सा रस्सा वाढ ग. आता आपला रान आहे बघा तुम्ही पाहू शकता. आपला मैदान मोकळा झालेला आहे संध्याकाळसाठी. आता या पावसावरती डिपेंड. इथे मस्त कबड्डी बिबडीचे सामने पण होऊ शकतात अशी जागा मोकळी झालेली आहे. रात्रीची तर धमाल एकदमच भारी. चारी साईडला काळोख आणि मध्ये आपण चुलीच्या प्रकाशात. आपण निघूया संध्याकाळी परत येऊचा आपणाक. कोयता आहेस ठेवतो. चल 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 कोयता घेऊन जाऊया. एखादा हात राहणार आहे खाली भरल्यावर त्या कोयत्यामुळे. चला चला. हे काय बारीक बारीक एवढा पडतोय पाऊस नाही बोलतोस.
अरे काढ लवकर, दाखवतं काय, काढ लवकर पाऊस येता. वैताव या काय हा? आम्ही जाऊ. अरे ते मशीन झाडं कापणारे आलेले तिकडे. हे काही वाटेत फांद्या बिंद्या आल्यात ते मोडून टाकला पाहिजे. आता काय पण सांगत कोण फुल नसतो लागता कामा नाही आता पायात. करवंदाची सुकलेली झाडं करवंदाची म्हणजे आपला प्लॅन थोडा चेंज झालेला आहे. आता घरी जायच्या बदली आमचा मूड जरा रानात वरती जायची इच्छा झालेली आहे. भरपूर काय थोडंच आहे 10 मिनिटं जायला लागणार. चला बघूया चला. झाडू पाहिजे तिथे झाडू घाला गाडी ठेवून दे ना घेऊन जायचे कोण जाताना घेऊन जा कोण चला हिरवा निसर्ग. खरोखर ह्या रानातून पाय वाटेतून जाताना मजा काही एकदम वेगळीच आहे. एकदम मुंबईत गाडीने प्रवास करणारे माणसं आज पायी पायी एकदम आनंदाने उत्साहाने निसर्गाची मजा घेत जाताना आपल्याला पाहायला भेटत आहे. ते पहा दगडाचे गडगे. चला चला लवकर चला. पावसाने जोर पकडला तर पूर्ण अडकू. चलो चलो. ट्रॅकिंग नॅशनल पार्क बोरिवली आणि हे आपला मिडपा भंडारवाडी ट्रॅकिंग. पाऊस पण पडतोय बारीक बारीक. करवंदा एक पण नाही ठेवला वाटेत झाडावर. अगोदर येऊन गेला तिथे. हां हां लेफ्ट साईडला झाड तिथे एक पण नाही ठेवला. काय म्हणतो थोडे सफासफ साफ करून टाकला. खाऊन टाका तेव्हा थांबले. अरे हात तर थांबा 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 आमका पण देवा. हो काका नो हायला करवंदा आहे बघा करवंदा. दाखवा हात दाखवा. करवंदा आहे बघा करवंदा. थांबा हो. घे ना वाव खाऊन बघा. काही महिना डोंगरची काही महिना हा ना. गोड गोड आहेत ना भारी. नाही परवा आम्ही किती होते त्याला किती होते ते आमच्यासाठी राहिले ते बघ. डोंगरची काही महिना काही महिना डोंगरची काळी मैना. हे बघा आपण ह्या साईड टिकत ते काढूया. ही चटणी का भारी होतं ना. आंबट गोळ्यात काटे लागतील हा मस्त आहे. मस्त पहिले आम्ही शाळेत हेच खायचो. आतल्या साईडला भरपूर आहेत. आतमध्ये जायला वाट नाही ना. काटे लागतील. डोंगरची काळी मैना. वाव काका बघा आमचे कसे हवशी. वा हो किती वर्षाने खाली मग ते सीझनला देतात ना सगळे. करवंद आपली जी पायवाटा कशी नागमोडी वळणासारखी आहे अशी. लाल लाल माती. दोन्ही साईडला हे झाडांच्या रांगा आणि ही वरती आपली हिरवळ कोकणातली. येवा मेडबा आपलं जसा. जंगल सफारी जंगलातली सफारीच. वाघ बी गेलो होता समोरून. हा वरती डोंगर साईडला असतात. हा दिवसाचे असे एवढे दिसणार नाही. रात्रीचे चुकून दिसले तर. रात्री मटणाचा वास बी वासाविसाने खाली आले तर. हा होय होय आहेत. होय आहेत असतात असतात. हे बघा या साईडला तर घरच आहे करवंदाचं आहे बघा वरती. काहीच नाही हे सगळं भरलेलं होतं. सगळं खाल्लं सगळं खाल्लं. बारके एवढं कॅमेऱ्यात क्लिअर दिसेल असं वाटत नाही. तुम्हाला जर दिसत असेल तर सांगा कमेंट करून दिसली म्हणून. चला ते पुढे जातात आणि आपण पाठीच आहोत. चला चला जाऊया. हे पहा या साईडला
गड हे बघा, ही एक छोटी वाट चालू झाली हा. ही बघा, हां अशी छोटीशी बारीक पायवाट आहे एकदम. पण मधून आपण चाललो आहे, असं जाताना एकदम निसर्ग एकदम छान वाटत आहे. एकदम उगाच नाही म्हणत कोकण म्हणजे स्वर्ग. हां रतांबे बघू, रतांब्याचं झाड आहे बघा. काही रतांबे आपल्याला पडलेले पाहायला भेटतील. कोकमा तयार करू. आपला एक शॉर्ट व्हिडिओ अगोदर मी टाकला आहे, नाही पाहिलं असतं तर नक्की शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन पहा. हे पहा कोकणातले रतांबे. कोकम तयार करू. आगोळ कोकम थोडा वाट उतरण लागलेली आहे. समोरच पहा, थोडं सांभाळून उतरावं लागेल. हे पहा पायवाट. ही आपली मेडगावची आमची नदी. हे बघा, पावसामुळे गरमी वाढलेली आहे आणि हे काही पर्यटक येऊन कसे या निसर्गाची मजा घेत आहेत. हे पहा, हे बघा, जरा झूम करून दाखवतो. हे पहा, काही पर्यटक एकदम पाण्यामध्ये उतरून थंडगार वातावरणाची मजा घेत आहेत नदीमध्ये. ही आमची निसर्ग निर्मित मेडगावची नदी. आणि ह्या बाजूने पायवाटेचा रस्ता लाल मातीचा. काय काढतात? बारीक मासे पकडतात. कशाने? अच्छा, जाळा टाकला, बारीक मासे पकडतात. ते दादा समोर भरपूर लांब असल्यामुळे आपल्याला झूम करतून पाहायला भेटणार नाही. म्हणजे ह्या पायवाट जी आहे ना मध्येच, तर एक साईडला ही नदी आहे. आता झाडी असल्यामुळे पाहायला नाही भेटत. आणि ही एक साईडला रान किती, आणि त्या रानातला सगळा तो सुका जो चारा, सुकलेला चारा तो असा जाळलेला आहे. आणि मस्त असा हिरवा रान आणि मधून धुरांच्या रांगा आपल्याला पाहायला भेटत आहे. सकाळच्याच पाहू शकता. चला पुढे जाऊया आता. तर मंडळी, नदीला आता सुकटी असल्यामुळे ही आता ना, जे नदीच्या मातीच्या खाली काही त्या मुळे असतात, आम्ही मुळे म्हणतो, शिवल्या आपल्या मुंबईमध्ये म्हणतात, त्या ना करवंटीने खणून ते शोधून जमा करतात. हे पहा, आता संध्याकाळपर्यंत नदीला भरती पूर्ण होणार या नदीची. आणि एक साईडला ही मुलं एन्जॉय करताना आपल्याला पाहायला भेटतील. ही पहा, काही चिल्लर पार्टी या नदीमध्ये डुबक्या मारून मजा करताना आपल्याला पाहायला भेटेल. हे पहा, काही मुंबईकर मंडळी नदीमध्ये डुबक्या मारून मजा घेताना आपल्याला पाहायला भेटेल. आणि ह्या नदीच्या बाजूला ही सुंदर माडांची माळ पोपळी. आणि ह्या एक साईडला कोलंबीचे प्रकल्प तयार झालेले आहेत. आता इथे पाहूया जरा आतमध्ये जाऊन. कोली प्रकल्प हे पहा. चला पुढे जाऊया. त्या साईडला मशीन चालू आहे पंपाची. बारी त्याली शूटिंग केली. हे तिकडे हे पहा, मच्छ्यांना ऑक्सिजनसाठी ॲक्च्युली माझ्या मते हे सगळं मशिनरी लावलेले असतात. आणि पाणी पंपाने खेचायला पाणी, त्या खरा पाणी ह्या नदीचा या पाईपामार्गे आतमध्ये खेचून. हे पहा, हा पाईप नदीतून आलेला आहे तिकडून.
त्या पाईपाने पाणी इकडे सोडण्यात आलेलं आहे आणि हा प्रकल्प इथे चालू करण्यात आलेला आहे कोलंबीचा. मस्त. कसं वाटतं हा कोकणचा नेचर? लाल लाल माती, समोर पहा मातीची डोंगरं, त्याच्यावरती हिरवी झाडं आणि एक साईडला कोलंबी प्रकल्प. आणि ह्या एक साईडला आपली मेडगावची नदी. मधून पायवाट आहे, तिथून आपण पुढे जाऊया. मस्त वाटतंय रे. मधून माती, लाल मातीची ही पायवाट आणि दोन्ही साईडला पाणी. भारी. बाकीची मंडळी आमची त्यासाठी घेतात, त्या पलीकडे आहेत ते पहा. ही एक छोटीशी होडी तयार करण्यात आलेली आहे. होडी नाही म्हणत त्याला, एक आपल्या भाषेत मी आपलं सांगितलं. इथून ह्याच्यातून मध्येच पाण्या बिण्यात जर जायचं असेल काही कामासाठी तर त्याचा वापर करणार. हे पहा, आपण ह्या साईडने आलो आणि आमची मंडळी अशी इकडून अशी फिरून इकडे आलीत ह्या साईडला. भारी. आता हे बाहेर काढलेलं दिसतील कोलंबी, पाहायला भेटेल जरा. ही कोलंबीची जी जाळी आहे ती आपल्याला खेचून दाखवतील आपल्याला. हे आता हे पहा, बोटीने जाणार म्हटलं ना, बोटी मार्गे. आता बघा ही टेक्निक बघा त्यांची, मुंबईकरांनो, गाववाल्यांनो. अरे वा, भारी. थांबा, मधून नको, त्या साईडने येवा. भारी. सुपर सुपर से भी ऊपर. अभी हो गए दोपहर. आता 11:30 झाल्यात सकाळचे. पहा, चान्स भेटला तर झिंगा फ्राय पण करूया रात्री चकण्याला साठी. हा, ही पहा, आता जाळी खेचून दाखवतील आपल्याला इथे. हे पहा कशा प्रकारे. नाही, या जाळीत काय नाही सापडला. हा हा, ठीक आहे, चालेल. त्या साईडला जाऊन पुढे बघूया. चला चला, पुढे जाऊया. चला मुंबईकरांनो, पुढे चला. मग करामत भारी आहे ती, बॅलन्स भारी आहे. मका पण घेऊन जाताना गेलो असतो तो, बसलो असतो खाली पुढ्यात. वादल वार सुटलं गो, होडीला पुढे बांबूने लोटलं गो. मस्त. एक नंबर. बघा, आयला ते बघा, कोलंबी उड्या मारताना आपल्याला पाहायला भेटत आहे. ही माती जरा ओली असल्यामुळे पाय लगेच असे खाली दबतायत. जरा पाठीच राहूया आपण. बघूया, आपल्या नशिबात असेल तर पाहायला भेटेल. फिरून दे ना, आपण फिरायलाच आलो आहोत. असं वाटतं इथे जाऊन जरा आंघोळ करूया आता. घामाने अंग सगळं भिजलेलं आहे. आपण आपल्या सप्तपदीचे गोल गोल फेऱ्या मारतो नुसतं. आता मंडळी, आपण आता त्या साईडला होतो समोर, तिकडून असा फिरत आपण आता या साईडला पुन्हा आता आपल्या त्याच वाटेवर आलो. तो आपला बोटीने मस्त जातोय पुढे पुढे ढकलत. बघूया आपल्याला पाहायला भेटतायत का. उड्या मारताना तर पाहायला भेटतात कोलंबी.
नाही तिकडे पण नाही. आता इकडचे 2 राहिलेत. हे पहा, हे जे पिलर टाकलेत ना मध्ये, तिकडे रशा बांधलेल्या आहेत त्यांनी. ही पहा कशा प्रकारे जाळी आहे कोलंबीची, हे पकडण्याची. झूम करून दाखवतो. ही पहा, हे आपले बंधू सफाई कर्मचारी. येतोय बघा आता थैसून लांबून कसा येतोला तो, फास्ट मध्ये सुसाट एकदम त्या बोटीतून. या बजरंग बली की जय. हे आहे ना, बघा देवाच्या कृपेने पाहायला भेटून द्यायच्यात. हा हाय एकच भेटली. एक आहे. हाँ मीडियम है साइज एकदम. हाँ बारकी आहे जरा. हे पहा थोडा पुढे येताना आहे ना त्यांना. हा शिंगळा आम्ही पकडायचो अशी चिखलात. हे पहा आम्ही अशी हाताने पकडायचो. मस्त भारी भारी. धन्यवाद थँक्यू. आता काही कोलंब्या पकडल्या, आपल्याला धुवून दाखवते साफ करून. वाव भारी, एक नंबर. छोटे छोटे मासे पण आपल्याला पकडलेले पाहायला भेटत आहे या नदीतले. प्रॉन्स आहे ना, टायगर आहे. भारी जेबेचे चोचले एकदम आपले हे झालेत, वाढलेले आहेत. एक नंबर. हा मंडळी, दादाने आपल्याला काही काढून दाखवलेले आहेत. पुढच्या मार्गाला जाऊया. लाजाळूची झाडं हे पहा, मॅजिक. भारी चला. हे पहा रतांबे झाडाला लटकलेले. येवा कोकण आपलं तसं. आपल्याला पायवट काय एवढी माहिती नाही, पण हे आमची मंडळी आता वरती पुढे गेलेत. चला सावकाश जाऊया, कारण खाली मोठे मोठे दगड, काट्या, दगडधोंडे वाटेत. पाला पाचळ असल्यामुळे व्यवस्थित रस्ता क्लिअर दिसत नाही. म्हणजे ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आठवणीने करा. ही पहा काही जांभळं सुद्धा आपल्याला आता पाहायला भेटतात. टपोरी जांभळात मस्त लागतील, गोड गोड. भारी गोड आहेत. पहा आपण किती उंचावर आलो आहोत. खाली ह्याच्यावर अंदाज लावा तुम्ही. पहा मोठा काजूचा बोंड खाली पडलेला पाहायला भेटला या झाडाचा. हे पहा अजून एक काजूचा बोंड. म्हणजे आपल्या देवगडचा जो डोंगरी आंबा म्हणतात, तेही डोंगरावरची कलमाची झाडं. ही पहा, ह्याची पण चव एकदम भारी असते. आंबे थोडे साईजने थोडे बारीक असतात, पण टेस्ट एकदम वा रसाळ गोड. एक काटेरी सारखं झाड आपल्याला पाहायला भेटतोय. काटेच काटे. कोणता झाड आहे मला माहीत नाही. तुम्हा कोणाला माहिती असेल तर मला त्या झाडाचं नाव कमेंटमध्ये टाका. आपल्याला हे पहा, या साईडला आपल्याला वारू पाहायला भेटत आहे.
आपण साईडने जाऊया. ते पहा आपल्याला एक मोठा वारूळ पाहायला भेटत आहे. हे पहा एक नंबर म्हणताय, पण कोण बाहेर आला तर अजून असले तिथे 10 नंबर वाजतील. समोरच काही फणसाचे झाड आपल्याला पाहायला भेटत आहे. एक फणसाचं झाड, वरती फणस धरलेत भरपूर. एक साईडला फणसाचे झाड, वरती अजून फणस आहेत. आणि या एक साईडला आपला कौलारू घर समोर पाहायला भेटेल. आणि बाजूला ही कोकणाची हिरवळ. कसं वाटतं मंडळी, नक्की कमेंट करून सांगा. कसलं झाड आहे वेगळा हा माहीत नाही मला, पण हे पहा वरती एक असं रताळ्यासारखं फळ आहे आणि खाली अशी शेगल्याच्या शेंगासारखी शेंगा. काय नाव मला तर माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल तर सांगा, माहिती द्या. चला आपल्या घरच्या वाटेला जाऊया आता, थंड पाण्याची आंघोळ करूया. दुपारचे बरं 12 वाजलेले आहेत आणि सूर्य बरं डोक्याच्या वरती आलेला आहे. हे पहा, आणि अंग सगळं कपडे नुसते घामाने भिजलेले आहेत, त्यामुळे टी शर्ट काढावा लागला. असं वाटत आहे या नदीत जाऊन जरा डुबकी मारूया, पण नको, एकटा गेला उगाच काकांच्या शिवाय ऐकायला लागतील आम्हाला, आपल्याला मीन्स. चला तर येईपर्यंत वाट बघूया पुढचं प्लॅनिंग काय आहे ते. हे पहा एक छोटासा खेकडा आपल्याला पाहायला भेटेल. हे बघा, गेला आतमध्ये गेला. बघा असं खेकडा पाहायला भेटला बघा, डुगू पळतोय बघा. आपली मंडळी आलेली आहेत, ही पहा. हे पहा मंडळी, भेडशाचं झाड. ही पण जी बारीक फळात करवंदापेक्षा बारीक, ते आम्ही ह्याला भेडसा म्हणतात. अर्धे कच्चे आहेत, अर्धे हिरवेगार आहेत आणि काही पिकलेले आहेत. तर मंडळी आता आपण घराच्या दिशेला निघालो आहोत. समोरचाही नजारा एकदम भारी आहे, तुम्हाला पुढचा समोरचा कॅमेरा ऑन करून दाखवतो. हे पहा अशा माडांच्या रांगा, निळसर आकाश, खाली हिरवागार चारा आणि एक साईडला गुरं. या साईडला एक मोठी विहीर आहे, खोलच आहे. इथे आम्ही रशी कमरेला बांधून या विहिरीत उड्या मारतो. आता पाणी कमी असल्यामुळे पावसात पाणी आता भरेल वरपर्यंत थोडा, तेव्हा गणपती देऊया. शिराची विहीर. येवा म्हणता. चला घर आला एकदा 5-10 मिनिटांनंतर. आता सुका वाळ. आता फायनली घराकडे आलो. आता मध्येच थोडा ब्रेक घेऊया आणि रात्री कंटिन्यू करूया. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत बरोबर, आणि डाळ पासासाठी चिकन मटणा रस्स्यावर खायला गरम भाकऱ्या इथे तयार होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. झूम करून दाखवतो. हे पहा, चुलीवरच्या भाकऱ्यांची टेस्ट म्हणजे लय भारी. किती भाकऱ्या झाल्या आता एकूण? 30-40 भाकऱ्या. टार्गेट किती भाकऱ्यांचा आपला?
50 50-60 बकऱ्या आपल्याला लागणार आहेत तिकडे, कारण सर्व आहेत सगळेजण वगैरे पण सर्व मंडळी. या साईडला लाकडं आपल्याला पाहायला भेटेल चुलीवरची, आणि एक साईडला चुलीवरती भाकऱ्या भाजतात गरम गरम. ते दुसरी चूल पण चालू करायची ना, तवा तिकडे एक टाकला असता. तिथे आता चिकन शिजवायचंय. चिकन शिजवायचं. अच्छा, आता आपण देवासाठी गाराणा घालणार आणि गाराणा घालून आपण आता डाळपाजासाठी इथून आता घराच्या बाहेर पडणार. आणि हा सगळा गरम गरम चिकन बिकन आपण गरम गरम भाकऱ्या त्या डोंगरावरती एन्जॉय करा, मस्त मजा करायची. आज तुम्ही चॅनलवरती असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवीन व्हिडिओ थोडे आमच्या घरात सुद्धा आता गडबड आहे का, सगळी तयारी चालू झाली आहे. चला तर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया, गाराणा घालून घ्या आणि पुढच्या मार्गाला निघूया. आता थोड्याच वेळात गाराण्याला सुरुवात होईल. गाराण्याची तयारी झालेली आहे. देवघर, देवाची खोली. कालाप्रमाणे होम झाल्याच्या नंतर जो कोण तो आम्ही देतो तो मान्य करून घेते. कसली अडचण असली तर दूर कर. कोणी जेवणाची भांडी बिंडी कोंबड्या रेडी आहे. चलो एन्जॉय. चला पटापटा बघा, सगळ्यांची धावपळ चालू आहे. चला चला बाहेर पडा. घेतो पाणी बॉटल, पाण्याची टाकी, प्यायच्या पाण्याची सोय, कोयता बिता घेतला. चला चला निघूया. आमचे मोठे काका डीजे मयेकर, ते माझे पाठी पप्पा अशोक मयेकर कोंबडा हातात घेऊन. यांच्याशी आपली सकाळी भेट झालेली आहे. चला चला बाटली टाक. नाही खोल. 10 का गँग निकल गए. तर मंडळी, आपण ठरल्याप्रमाणे सकाळी जो स्पॉट बघितलेला त्या स्पॉटवर आता आलेलो आहे. हे पाहू शकता चारी साईडला काळोख आहे जरा. त्या स्पॉटवरती हा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे डाळपातचा. आताशी अर्धीसुद्धा मंडळी आलेली नाहीत. हे फॅमिली मेंबर काही ठराविक आपल्याला आलेले पाहायला भेटत आहेत. आमचे येतो कोंबडा आपलं पाणी पित आता. शेगडीसाठी लाकडं, चूल पेटवणार आपण येते आता. तर मंडळी, बसण्यासाठी ताडपत्री आपण आता इथे अंतरणार आहोत. इकडून पकड जरा. चला लवकर, चकना बिकना काढा बाहेर. घराण्यासाठी आता नारळ वाया होतं आमका. एवढा नारळ आता काढून आणल्या. आज नाही सोलतो भात नाही आणलंय. भात आणलंय कडक नारळ सगळं आणायचंय. टाइम आहे अजून त्याला. भात नंतर आणायचं. आता कसं ठेवून दे बोलते. कडक नारळ सगळं आणायचंय. टाइम आहे अजून त्याला. भात नंतर आणायचं.
हे पहा हळद, पिंजर, आंब्याची पानं, गूळ, खोबरा, तांदूळ. इथे सुद्धा आपण आता परत पुन्हा गाराणं घालणार आहोत देवाला. हळद कुंकू लावून पूजा मांडण्यात येत आहे. नारळ पण ठेवलेला आहे. चला पटापट गाराणं घाला आता. ऋषी बसलेला आहे बाजूला का ऋषी पाय पाय दोन पाय पकड बा देवा घरच्या देवा रामेश्वर रवणारे गरबादेवी माते तथा तिथल्या ठिकाणदारा महाराजा आम्ही देव ठेवल्यानंतर कोंबडा द्यायची आमची प्रथा आहे. त्याप्रमाणे आम्ही आज कोंबडा आणलेला आहे. तू पावन करून घे. कसली इडापिडा काय असली ती दूर कर. घरातल्या कुटुंबातल्या सर्वांची इडापिडा दूर करून नोकरी धंद्यात बरकती घे. सर्वांना सुखी ठेव. होय महाराजा. काय चुकलं असेल माफ कर आम्हाला. पुढे टाक, मागे टाक, या बाजूला टाक. आपली चूल पेटवून झालेली आहे. तो पांढरा हॅलोजन आहे ना तो डायरेक्ट लावून बघ लागतो काय. वायर मध्ये प्रॉब्लेम असला त्या कारण ते दोन बंद झालेले ना. त्याच हॅलोजनची वायर आहे ती पांढऱ्या ती काढलेली. ए पेडणेकर चूल पेटवता लाकडं टाक व्यवस्थित. झणझणीत झालं पाहिजे. हे आमचे विनायक सावंत, आमचे बंधू. पाऊस पण पडायला लागलेला आहे. बघूया आता काय होतंय. मटणारी टोप ठेवलेला आहे. पाणी बिणी टाकणार आता आम्ही त्याच्यात. तुम्हाला पद्धत माहितीच आहे, तर सांगायची गरज नाही तशी. पण चुलीवरच्या मटणाची टेस्ट म्हणजे वा वा. रस्सा रस्सा वाढ ग. तापून दे ना थोडं. बरोबर जोरदार पावसाला सुरुवात येत आहे. पाऊस जोरदार येत आहे मंडळी. हा धूर बघा काय वाटतंय. पाठी डार्क बॅकग्राऊंड आणि व्हाईट धूर. पावसाला जरा थांबायला सांगा रे. हे पेडणेकर काहीतरी सांग मग ह्याच्याबद्दल. 4 वाक्य काहीतरी काम करता करता. डाळ बसता म्हणजे काय लोकांका पण समजून दे. आमच्या माणसांका तू सांगूच काम कर. अरे आता ताडपत्री उचलावी लागली आहे. ती पण भिजून जाणार म्हणून. ते आणला ते बघ विचार किती वेळ कापत होते. फडफडायला पटकन लांब राही पाणी गरम अशोक वेसावत मात्र एवढं भाडली बरं पाणी. भरोसा जीव असतो ना त्याच्यात. नाही फडफडला ना अशोक पण लांब कर जरा. काही पाणी उकळतं आता. त्याची पिस जरा वेगळी करूची लागते ते ना सगळी. पाणी खूप गरम आहे. कोंबडा साफ करून तर पुसून पुसून काढा. खाली टाकतो सगळ्या का बाहेर टाकतं. गरम आहे ना ते. हे कोंबड्याची लव काढली जात आहे. जी राहिलेली केस बारीक बारीक असतात ती जाळली जातात. म्हणजे हां त्याच्यानंतर कोंबड्याला धुवून साफ करून आपण पीस करायला सुरुवात करू. चला चला. कोंबडा मस्त पैकी पाण्याने धुवून साफ करून कटिंगला पीस.
बोचा धुतोय बोचा धुतोय बोचा धुतोय. हे आमचे संजय काका आमचे जरा कॉमेडी आहेत, जॉली माणसं आमची मयेकरांची फॅमिली. इथेच घेऊया ना. थोडी मजा मस्ती चालते. ते लाकडा पण काय त्याच्यावर काहीतरी खाली पेपर नाही तर काहीतरी आता इथे आलेले परत गेले हे काढला मास्टर हे महत्वाचं थांब तू वर पकड जरा. ठीक आहे. हे पकड कोयता हा ठेव. इकडे पाऊस काय थांबायचं नाव घेतात ना, बारीक बारीक परत आला. सुरुवात केली बरोबर सगळी पडली. नाही परत लागते जर जाते. बाईक आपण दे जर पकड कोयता द्या कोयता द्या कोयता द्या. आराम आराम कोयता बाजू घ्यावा जमाने घ्या. थांब थांब थांब. पेडणेकरा बघून ठेव रे. पेडणेकर पण एक्सपर्ट आहे. पाणी बघू अंडी कपुरे अंडी कशी असतात रे त्याची, कोंबड्याची अंडी कशी काय काय का कॉमेडी जोक भारी मारतात. कपुरा माने सर तेच हे करत असतात एक म्हणतोय कपुरे काय कपुरे कपुरा 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 गोट्या गोट्या कपुरा फ्राय गोटा फ्राय. मग अजून बारीक करायचं ना आपल्याला. मला शिकवून त्याला उलटा पकडतो. आता पकड आता पकड हे पकड माझ्या हाताक लावशील हाताने सांभाळ हाताने. नाही रे एक्सपिरियन्स प्लेयर आहेत आमचे अरे वा पप्पा. खरंच. खतरनाक. पित्त काढलाय काढू जरा. कलेजी राहायची कलेजी बाजू टाकू ना ती कलेजी आहे. कलेजी दाखव कलेजी दाखव व्हिडिओ. कलेची कलेची केवढी आहे बघूया. पोटा पोटा पेटा पोटा पेटा पोटा आणि पोटा पोटा पायाला निघते यो गोटा आणि हा पोटा. गांजो कापूचो ना कापलो कापलो कांदो कापलो ना गांजो गांजो हा गांजो कांदो कापतो कांदो धुवतो दुचो परत ते माशा नाही हे बघा कलेची. कलेजी फ्राय. अर्धी कलेजी कुठे गेली खाली बघ ठीक आहे तेवढी ही घ्यावा ही चरबी असा ही घ्यावा घेणार 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 हा, ही काय अर्धी कलेजी हो खाली खाली आहे खाली आहे कलेजी फ्राय करून सोड. कलेची बघा किती डिमांड असा. कलेजी कोणाक मिळते ही नशिबात कोणच्या बघूया कलेची. बदल याचं शोधून काढणारे नशिबात नाही ती आता सोडायची आहे ती फ्राय गरम करून पहिली ते द्यायची असते ती म्हणजे नंतर चुकलं तर राहायला नको. नैवेद्य अच्छा अच्छा असं आहे का. नंतर पेटा पोटा पोटा पेटा पेटा. हे घ्या आपलं भारी भारी. चला पाणी हे चिकनचे पीस बारीक करण्यात येत आहेत आणि नंतर शिजायला मोकळ्या. एका आणल्या ना हे वाटप मध्ये सगळं हा पेडणे करा. किती वेळ लागेल बारीक करू. वाटप मध्ये सगळं 10 मिनिटात होतं का. कळलं आल्यापासून सगळं सगळे गेले. तो पण गेला तो गेलेलो नाही. आमची काही भावंड बसली आहेत. एक चूल पेटवता दाखूक मी काम करतोय आणि हे आमचे सागर सावंत बंधू कांदा बिंदा चिरतात. वर वगैरे चेहरा दिसून देव आहेत आमका. पिशवी घेऊन कशा फिरतो कडे कोण हो पिशवी सोडूची नाही, महत्वाची वस्तू आहे. आमचे आता काकाचे एन्जॉय द पार्टी चेस. थांब थांब
चलो चेस मेरा भी ब्रांड आने तो हेलो 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 चेस संजय बारा फर्स्ट टाइम आहे. वेल डन पहिला थोडासा हाड हे होतं ना, स्ट्रॉंग करल्यासारखा होता पहिला. हां नंतर ते मग काय सांगतील तेवढं. हा चला पार्टीला पण सुरुवात झालेली आहे आता. हे साईडला संघ पार्टी करता, त्या साईडला संघ चिकन कापता बारीक करता त्यासाठी, आणि या साईड हा संघ तो कांदा टोमॅटो बारीक करतात. आपण मजा मारतो. क्या बात आहे. पाणी घेतो चालू करतो हे थोडा करा चालू करा. 11 वाजतील, 11 11:30. चला त्यासाठी जाऊन बघूया मटन शिजताना. आमच्या काकांनी चिकन बनवायला तयार केली झालेली आहे. टोबल टाकायचं तेल किती हवं कांदो काय तडका कोय का भरलेली कांदा आता थोडा आपला लाल होऊन दे. कपाचा आवाज मस्त आहे टाण टाण. टोमॅटो कांदा लाल झाला. कुठून कुठून लाकडं आणतात बघा. वा काय दूर शेगडीचो मधोमध चिकन आता फ्राय होणार. त्याच्या आता थोडं टाकूया. कांदा परतून लाल झाला की काय लगेच जाऊन आता मसाला टाकायचा, नंतर वाटण टाकायचं. अरे उडत नाही थोडं सावकाश. बारका चमचा आहे, बारका चमचा आहे टाक कांद्यावर टाक जळणार तू. या साईडला तेलात टाकतो. एवढं भारी. काय ठेवलं का दिलं वा मस्त. आग टोकलं रे चिपकला का खाली. आता पाणी सुटतं का. चिकनाचे पीस टाकलेत आपण आता. छान असा मसाल्याचा लाल कलर आलेला आहे मटणाला. हा आपला प्रसादाचा नारळ. त्याच्या आता बारीक बारीक तुकडे करून सगळ्यांना वाटले. सूर्य बारीक झाले बरोबर. तुकडे कर. असे रागाने बघू नका रे, घाबरतल आमचा मोबाईल. काका हसत पण नाही बघा. हे बघा दोघे, हे दोघे दोघे हो. आम्ही दोघच होतो. कोण नशीब यांना बोलवलं आम्ही. उतरो उतरो उतरो. जड जड मसाला. ह्याच्यात काय हा? त्याच्यात चिकन आहे, ह्याच्यात भात आहे. चिकन आणि भात. आणतो असे बघ. कसं वाटतं, काय फील होता?
माका लय बरा वाटता. माका माझी दारू गावली बा धवत जाऊ दे. माका माझी दारू गावली बा धवत जाऊ दे. माका माझी दारू गावली बा धवत जाऊ दे. हे बघा आमचे शिरीष काका एकदम जॉली. आणि हे दळवी काका आमचे. आणि समोर माझे पप्पा. पप्पा डाळपाचा थोडं काय थोडक्यात सांगा ना, असं काहीतरी माहिती. आता काय आम्ही 3 वर्षांनी आमचा घरचा देव बदली करतो म्हणजे काय, देवाचे नारळ असतात ते आपण बदलतो, ते बदली करतो. होम बिम करून 4-5 भटजी असतात, होम हवन करून स्थापना करतो शांती कशी. आणि दुसऱ्यानंतर त्या देवाला बाहेरून म्हणजे देवळाच्या बाहेर ठेवतो आम्ही तांदूळ हे ते देवाला जे काय पाहिजे. कोंबडा मानवतो तिथे गाराणा घालून. मग तिथे मानून त्याने तांदूळ बिंदूळ खाले की नंतर मग जंगलात येतो. जंगलात आहे कलमाची बाग बीग आहे, धने लोके आहेत आमचे मित्र त्यांची. आणि तिथे नंतर मग आम्ही देवाला तो परत कोंबडा मानवतो आणि कापतो. म्हणजे या जंगलामध्ये बागेत येऊन पुन्हा तो कोंबडा गाराणा घालून पुन्हा देवाला गाराणा घालून तो कोंबडा मानवतो. नंतर पहिले आम्ही आमचं होम हवन वगैरे सगळं असतात. हो, ते प्रकार झालं का दुसऱ्या दिवशी हा डाळपातचा प्रोग्राम असतो. वार बघून हा प्रोग्राम ठरतो आपला. असं ना की बापा उद्या शनिवारी नाही, रविवार बुधवार असे वार. अच्छा, जो मच्छीचा मटणाचा वार आहे तो आमच्या परिसरातले आमचे भाऊ बहीण हे ते वाडीतले असे शेजारी मित्र परिवार जेवायला म्हणतो आणि एन्जॉय येऊन एकत्र मिळून मिसळून तुम्ही एन्जॉय पार्टी सगळे सेलिब्रेशन करता. आणि हेच ते आमचे सगळे मेन फॅमिली मेंबर. आणि तो कोंबडा कापून इथे मग ते मटण शिजवतो. आता ते एवढ्या लोकांना मटण पुरत नाही म्हणून आम्ही घरातून बनवून मटण आणतो इकडे. तर भात भाकरी हे ते आता म्हणजे भाकरी बिकरी थोडाफार मटण अर्धा घरातून बनवून येतो. आणि इथे एक कोंबडा आपला हा जो आपण बळी देतो तो इकडे इथले शिजवतो. असा बनवतो. आणि असं ऐकलंय की हा जेवण जर उरला तर हा इथेच सोडून ते जाऊचं लागतं. म्हणजे राहिलेला जेवण आहे तो इथेच ठेवा, तो घरी न्यायचा नसतो. बेट्यात असा उरला तर ठेवू शकतो, तिकडे खाऊ शकतो. घरात नेता कामा नाही. म्हणजे का मग दळवी काका तुम्हाला कसं वाटतंय? मी याबद्दल काय सांगतो, अशोक माईकरांनी सांगितलं. हा, पप्पा नाही तर माझ्या छान माहिती दिली. ऍक्च्युअली कसं आहे माहिती आहे, ही पारंपरिक पद्धत म्हणजे पूर्वजांनी केलेली, पूर्वीपासून चालत आलेली पद्धत, रीतिरिवाज, रीती आहे. आणि ती करावीच लागते. आजच्या तरुण पिढीने पण ह्यातनं बोध घेतला पाहिजे. आता आमचे मित्र अशोक माईकरन जर काही 72 वर्षाची माणसं एक्सपिरियन्स प्लेअर ठिकाणी करतात, त्या तरुण मंडळीने काय हे शिकलं पाहिजे. म्हणजे आता आमच्या पाठच्या पिढीने पण हे प्रथा आपल्या म्हणजे केलेलं हे आहे ना, हे चालू ठेवणं महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे एन्जॉय नाही, हा एन्जॉयचा पार्ट नसतो. हा एन्जॉय नाही, ही पारंपरिक पद्धत आहे. आणि ही आपण जर नाही चालू ठेवली तर ह्याचे काही ना काही तर भविष्यामध्ये त्रास होत असतात. समजलं ते देवाला नाही, दिवसाला देवाला तो राग येतो. देव दिसत नाही, पण देवाने हे दिलेली आहे, जागा आहे, वस्तू आहे, त्याला काहीतरी द्यावं लागतं. आपण ते चुकीचं नाही आहे. हे एन्जॉय नाही, ही पार्टी असं नस म्हणजे दिलेली बळी देणं किंवा घरामध्ये आपण एक भट वाढणं का असं घराची शांती, घरामध्ये सुख शांती लागली पाहिजे म्हणून असते. म्हणजे ह्या पद्धती चालू राहिल्याच पाहिजे, प्रथा सगळ्या. आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन तेवढा एक आपल्याला एक भेटी सगळं भाऊ लोक आहेत, भावकी असते ती त्या ठिकाणी या वेळेला एकत्र येते. ह्यामध्ये एकत्र येण्याचं हे असं उद्देश हे आहे. बरोबर. हे जे जुने काही कार्यक्रम आहेत याचा उद्देश तो आहे खरं की सगळे आपण लोक एका ठिकाणी यायचं, हाच एक असं उद्देश याच्या मागे. अशा वेळेला मुंबईच्या ठिकाणी असे कार्यक्रम ठेवलेले येणार नाही. एखादे कार्यक्रम असेल तर सगळे लोक जमतात. बरोबर. बनकी येते, मित्रपरिवार येतो आणि कोण येतं, सगळे एका ठिकाणी बसून जेवणं. बरोबर. आणि ह्या देवाला मानवते ना, आपल्या ग्रामदेवतेला सगळ्यांना आवाहन करावं, सगळ्यांची नावं घेऊन गाराणा घाला. म्हणजे हे गाराणा घालताना सगळ्या ग्रामदेवता त्यांचं सगळं नावं यायला पाहिजेत या गाराण्यामध्ये. आणि तो मानव हाक मारली पाहिजे आपण. त्याला ते अन्न ठेवलेलं आहे ते त्याने तो घेतला पाहिजे. जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपण ते
कापू शकत नाही त्याला, देवाला बळी देऊ शकत समजलं. तुम्ही जबरदस्ती मध्ये टाकू शकत नाही त्या चोचीमध्ये. जोपर्यंत मानवलेला जो कोंबडा तो स्वतःहून तो दाना टिपत नाही तोपर्यंत आपण त्या कोंबड्याला बळी देऊ शकत नाही. तो मान्य झाला नाही. बरोबर. म्हणजे काहीतरी आपण कुठेतरी चुकल्या जर नाही घेतलं असतं तर मग ते परत गाराना घालावं लागतं. बरोबर. हां. संजय काका सगळ्यात जॉली घरामध्ये फॅमिलीमध्ये मगाशी सांगलेलं एकदम म्हणजे आमच्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सांभाळून घेणारे आमचे संजय मायकर काका. काका त्या 10-5 बद्दल तुम्ही काय चार सगळं सांगाल? हा, मग तुम्हाला काय वाटतं आज आपण भावंड तुम्ही सगळे एकत्र इथे बसलात, एकत्र मजा करतात, एकत्र बोलायला भेटते थोडा मोकळ्या जागेत शांततेत, एक पिकनिक सारखं होतं, फिलिंग होतं तुम्हाला? पिकनिक केल्यासारखं म्हणजे. हां, म्हणजे मन एकदम उत्साही आणि एकदम आपण मुंबईत कधी एकमेकांना भेटणं मुश्किल असतं का त्या निमित्ताने गावी त्या निमित्ताने देवाच्या हे निमित्ताने आपल्याला एकत्र व्हायला भेटतं. धन्यवाद तुम्ही 4 शब्द सांगल्याबद्दल माहिती. आपला चिकन सगळं रेडी झालेला आहे, सगळ्यांचं एन्जॉयमेंट संपलेलं झालेलं आहे. आता आपण एकत्र सगळे आता जेवायला बसणार. चिकनावरती सगळे चिकनवरती ताव मारणार आहेत. बघूया आता काय मजा येते. तुम्ही कंटिन्यू राहा, व्हिडिओला फॉरवर्ड करू नका, कंटिन्यू बघा. वाढायला सुरुवात झाली आहे. चारी साईडला काळोख, ही हिरवीगार झाडं, ही थंडगार हवा आणि हे मधोमध आम्ही कोकणाच्या निसर्गात. कसं वाटतंय? हे पहा भातवड्याला भाकरी. अच्छा मेनू काय काय सांगायची गरज नाही. हे पहा केलेलं आहे सगळ्यांनी. कोण नाही खाणार हे आमचं एक बडबड करणार आहे काकाश्री. न पिता का चढता एकदम. रस्सो रस्सो वाढ ग, रस्सो मागता सगळे रस्सो. हे भरपूर आहे, हे संपलं पाहिजे ना, हे पण म्हणून तिकडेच गेलं ते. लाईट पडतं बरोबर. सगळ्यांच्या ताटात दिसतं. काय होतात तुम्ही एवढा वेळ? हा, थंडा अनु का सोय करू गेलेल्यात? सोय नसता रे, पोट भरत. जेवणाचा सोय आपापली स्वतः. हे आमचे सगळे लाईनीत बंधू उभे आहेत. सगळे घरचे क्लोज फॅमिली. हे आमचे बंधू श्रेयश मयेकर महत्पासून नव्हते, आता दिसतात. हे बघा. हो गाववाल्यांनो, फोटो अजून का हवाय का? मागान घेवा, लाजू नका. बघा कशी बडबड चालू आहे प्रत्येकाची. बघा कशी बडबड चालू आहे प्रत्येकाची. अजून एक स्टॉक. होते ते पण तिकडे नाही आले, आम्हाला भेटलेले. तो एक लेफ्ट जातो, एक सरळ जातो ना. किती? 30, 90, 20 जास्त नाही. 20 चालू. गॅसच्या हवाली करूया. थोडी क्वार्टर, थोडा वॉटर आणि चकण्या गमूल वॉटर. तुम्ही ठीक आहे.
कशी आहे रे टेस्ट? गावठीची टेस्ट कशी आहे? एकदम मस्त भारी आहे. मग चुलीवरचं जेवण आहे शेवटी गावच्या. उठा उठा. एक नंबर हे सावता एक नंबर. मग बोल ना असं काहीतरी आमच्या माणसांगा कळू गोया ना. गावाल्यांना कसं होतं आजचं जेवण? खूप छान. हो शिरीष काका चांगला मस्त होता एकदम चुलीवरचा जेवण. भारी होता. गरम गरम झणझणीत. मंडळी हा व्हिडिओ नक्की तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी. तर मंडळी अशा प्रकारे हा आजचा डाळ भातचा प्रोग्राम आमचा संपन्न झालेला आहे व्यवस्थितरित्या एन्जॉय करून. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याही गावात अशी पद्धत रीतिरिवाज असेल तर त्याच्याबद्दलही तुम्ही काही कमेंटमध्ये मला माहिती देऊ शकता. तोपर्यंत नवीन पुढच्या एका व्हिडिओमध्ये येईपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.